पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स ही माझ्या आवाजातली आहेत आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे आपण बघून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मनावरचा ताण दूर झाल्याने मन रिलॅक्स होतं, शांत होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेतरी सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे एक आशावादी वृत्ती तयार होते। आपण या वाईट प्रसंगातनं या समस्येतनं बाहेर पडणारच असा एक विश्वास निर्माण होतो। याचा परिणाम आत्मविश्वास वाढतो आणि एकाग्रता सुद्धा वाढते। विचारांची स्पष्टता येते, निर्णय घेण्याची भीती कमी होऊन निर्णय क्षमता वाढते। नकारात्मक भावनिक ऊर्जा कमी झाल्याने विचारांमधली सकारात्मकता वाढते। सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या समस्येतनं बाहेर पडायला लागणारा फोकस हा आपल्याला येतो। म्हणजे काय करायचं नाही ह्याची जाणीव होते। त्यामुळे हळूहळू जे नकारात्मक पॅटर्न असतात आपल्या विचारांचे, त्या विचाराच्या पॅटर्न ब्रेक व्हायला सुरुवात होतात। आपण हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडायला लागतो। आणि सगळ्यात गंमत काय माहिती काय या मेडिटेशनची, तुम्हाला एखादी विशिष्ट पोझिशन करून बसायचं आहे अशी अजिबात अट नाहीये। हे मेडिटेशन तुम्ही रिलॅक्स म्हणजे अतिशय रिलॅक्स अवस्थेमध्ये बसून सुद्धा फक्त ऐकू शकता, किंवा अगदी तुम्हाला बसणं शक्य नसेल तर झोपून सुद्धा ऐकू शकता। अहो, तुम्ही रात्री झोपताना बाजूला लावून ठेवून जरी ऐकलं तरी सुद्धा ह्या मेडिटेशनमधनं निघणारी सकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला नक्की फायदा करून देते। कारण ह्या मेडिटेशन ऐकल्याने तुमच्या 7 चक्रांच्या ऊर्जेचं, भावनिक ऊर्जेचं शुद्धीकरण आणि संतुलन होतं। प्रत्येक चक्राशी निगडीत अनेक भावभावना आहेत, त्या भावनांचं शुद्धीकरण आणि संतुलन केलं जातं। आणि तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला मेडिटेशन करायचं नसतं तर फक्त आणि फक्त ऐकायचं असतं। ही मेडिटेशन रेकॉर्ड करताना माझ्यासमोर स्क्रिप्ट नसते, तर एखाद्या वेगळ्याच मेडिटेटिव्ह अवस्थेमध्ये ही सगळी मेडिटेशन रेकॉर्ड होतात। ही मेडिटेशन तुम्हाला कुठे मिळतील तर नंबर 1 म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या यूट्यूब चॅनलवर अनेक वेगवेगळ्या विषयावरची मेडिटेशन्स आहेत। दुसरं म्हणजे जेव्हा आपली अपॉइंटमेंट होते आणि तुम्हाला तुमचा कस्टमाइज मंत्र मिळतो, तेव्हा सुद्धा तुमच्या समस्ये निवारणाकरता म्हणून ॲज पर टॅरो गायडन्स तुम्हाला कस्टमाइज मेडिटेशन सुद्धा ऐकायला दिली जातात। आणि तिसरं म्हणजे महिन्यातनं एकदा होणारं लाईव्ह सेशन, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही मेडिटेशन्स ऐकू शकता। आणि तुम्ही ऐकत असाल की सुरुवातीपासून मी काय म्हणते सारखं, तुम्हाला मेडिटेशन ऐकायचे आहेत। हो, मेडिटेशन करायचे नाही आहेत। त्यामुळे माझं मन एकाग्र होत नाही, माझ्या मनामध्ये अनेक विचार येतात, मला इतक्या वेळ एके ठिकाणी बसवत नाही। अशा सगळ्या तुमच्या समस्यांवर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे हे मेडिटेशन ऐकणं। नुसतं ऐकून सुद्धा आपल्या 7ही चक्र आणि ऑरामधली नकारात्मक भावनिक ऊर्जा आपण काढून टाकतो आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करतो। अनुभव घ्यायचा आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आजपर्यंत प्रसारित झालेल्या, यूट्यूबवर प्रसारित झालेल्या सगळ्या मेडिटेशनची लिस्ट दिलेली आहे। त्यातलं तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी कुठलं आवश्यक वाटतंय ते मेडिटेशन नक्की ऐका। आणि हो, आणखीन एक सांगायचं राहिलंच की अहो, आमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत 90 दिवसांचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 चक्र आणि ऑरा ह्यांचं शुद्धीकरण आणि संतुलन करणारी मेडिटेशन्स ऐकायला दिली जातात। अशी बरेच कोर्सेस आहेत आमचे, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्यामुळे फक्त मेडिटेशन ऐका आणि आपल्या 7ही चक्रांच्या ऊर्जेचं संतुलन करा, शुद्धीकरण करा आणि प्रॉस्पेरिटी माइंडसेट मिळवा। आपल्या समस्येतनं बाहेर पडण्याकरता लागणारी मानसिक ताकद मिळवा।